म्हणजे ओबीसीची लोकसंख्या किती? केंद्रीय मागासवर्ग आयोग सांगतो एससी एसटींना 100% आरक्षण द्यायचं आणि ओबीसींना द्यायचं असेल तर लोकसंख्येच्या 50% द्यायचं. 14% आरक्षण दिलं म्हणल्यावर मंडळनं ओबीसीची लोकसंख्या किती दाखवली तर 28%. बरोबर ना? त्यांच्यावरच बोलतो मी, माझं बोलतच नाहीये. आमच्या याला काढी लागू द्या पार, त्यांच्याच याच्यावर बोलतोय. 14% आरक्षण दिलं म्हणजे लोकसंख्या 28% झाली 4 वर्षानं. 1994 ला जी ओबीसीला आरक्षण होतं 14%, ते आरक्षण 4 वर्षात गेलं 30%. म्हणजे लोकसंख्या किती झाली? 60%. 14 वरची 60% 4 वर्षात. समजा मी इथं आता वितारला रहिवासी आणि सरपंच तुम्ही, मी तुमच्या ग्रामपंचायतला येऊन नोंद केली, माझे 16 लोक आहेत किंवा माझे 4 लोक आहेत, व नोंद करा. तुम्ही तुमच्या ग्रामसेवकानं तलाठी कोण असते यांनी माझी 4 जणांची नोंद लावली. सरपंच तुम्हीच आहेत, ग्रामसेवक बी तेवचे, सरपंच तेवचे. पुन्हा 4 वर्ष उठलो मी तुमच्याकडे आलो. तुम्हाला सांगितलं भाऊ मग 4 लोकांची नोंद केली होती तुम्ही, 4च वर्षांनी आलो तुमच्याकडं. मग जरा 60 लोकांची सदस्याची यादी करा. 7 सदस्य नाही का फॅक्टरी टाकली का पूर्व फायदा करायची? 4 वर्षात 60% लोकसंख्या छगन भुजबळची झालीच कस काय? ओबीसीची 60% लोकसंख्या कशी झाली याचं उत्तर आम्हाला द्या. हे कोणाला मान्य आहे का? 4 वर्षात 60% लोकसंख्या झाली यांची डायरेक्ट 30% आरक्षण. हाणलं मराठ्याचं आरक्षण तुम्ही, तरी चुकीचे आम्हीच द्या ना 4. जर आता भाऊ तुम्ही विचार करायचा, लाड भाऊ हे लय सिरियस आहेत, तुम्हाला ते वाईट दिसतं. आमची तळमळ आमच्या गरिबांच्या लेकराच्या वेदनेशी, त्यांच्या पायाशी ठुली आम्ही वेदना. तुमची 90 ते 94 4 वर्षाच्या काळात जर 60% लोकसंख्या होती तर 94 ते 2026 पर्यंत मग तो 750 झाले असते टक्के. आता ओबीसी लोकांची संख्या 60% ना. 94 ला 4 वर्षांनी 2026 पर्यंत जरा टप्पे पाडा ना. प्रति 4 वर्षाला यांची 30% लोकसंख्या वाढते आणि आमची कमी होती. आमच्या राणे साहेबांनी, मी त्यांना राणे दादा म्हणतो, मी त्यांना बोलत नाही, त्यांनी पोट्टे सोडित नाही, मी पण दादांना मानतो मी पहिल्यापासून, आज नाही. त्यांनी आम्हाला 16% आरक्षण दिलं. म्हणजे झालं किती? 32% आमची लोकसंख्या, 34% आमची लोकसंख्या. गायकवाड आयोगाने दिलं 12-13% नोकरीत आणि शिक्षणात, 13%वर आलो. म्हणजे आमची 16 वरची लोकसंख्या 13 वर आली. आता सुक्रिया समितीने दिलं आता 10% एसीबीसी, 20% आलो. आमचे पोर व्हायनात का काय? आम्हाला काय अडचण आहे बा? काय मिळेल नेमका? फॅक्टरी बंद पडल्या का आमच्या? तुमचे तर होत वाढायला लागले खपा खपा. काय हे बघा, हे साधा विषय नाहीये. साधा विषय नाही. आम्हाला खूप येड्यात काढलं गेलं आणि आम्हीच ऐकून घेतोय प्रत्येक वेळेस परत. आणि त्यांनी ऐकून नाही घ्यायचं, त्यांनी भेव दाखायचं. ओबीसी तुमच्या विरोधात जाणार. मराठा एक नव्हता ना तेव्हा सरकारला बी वाटायचं ओबीसी विरोधात जाईल, मराठी तर पळत येत कुत्र्यासारखे दारात बांधले.